जर का आपण नीट पाहिलं तर महाराष्ट्राचं राजकारण आता असं होत चाललंय की वरच्या लेवलचे जे नेते मंडळी आहेत ते सगळे एकत्र येतात। काही असं बोलतात की एकत्र रात्री डिनर करतात, काही जण बोलतात की ते वरचे सगळे एक आहेत, पण आपले आतले जे खालचे कार्यकर्ते आहेत ते प्रत्येक जण एकमेकांच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांकडे अशा नजरेने बघतात जसं की आता ह्याला मारायला जायचंय। म्हणजे आपण लहानपणापासूनचे मित्र असतो, एका परिसरात एका एरियात राहतो आणि आपण एक तो वेगळ्या पक्षाचा आणि हा एक वेगळ्या पक्षाचा, आपण लहानपणापासून मित्र असतो, आपण विसरून जातो आणि कुठेतरी आपला पक्षामध्ये येतो आणि मग आपण बोलतात ना त्याच्याकडे एक मित्र म्हणून शाळेत असताना एका वेगळ्या नजरेने बघायचो आणि आत्ता बाबा तो पक्ष त्याचा वेगळा आहे म्हणून त्याचे विचारच वेगळे झाले म्हणून आपण त्याच्याकडे एका वेगळ्या नजरेने बघतोय। पण आपण आता मी माझ्या पक्षाच्या नेत्याकडे आणि तो त्याच्या पक्षातल्या नेत्याकडे एका सकारात्मक दृष्टीने बघत असतो, पण त्यातल्या त्यात ते दोघांचे एकत्र येतात ना जेव्हा नेते, तेव्हा आपल्या कार्यकर्त्याच्या मनाला काय ठेस पोचते आपण हा कधी विचार केला आहे का मित्रांनो? म्हणजे आता आपण जर का पाहिलं, परवाची गोष्ट आहे की उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे एकत्र आले आणि एकत्र यायच्या आधी उद्धव साहेबांनी त्यांच्यावर भरघोस टीका केली की ईव्हीएमचं सरकार हे ते सगळ्या गोष्टी, आणि त्याच्यानंतर वातावरण असंही झालं की आता परत हे दोघं एकत्र येत आहेत का? आता हे दोघं एकत्र नव्हते तेव्हा ह्या दोघांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांची अशी उणीउणी काढलेले आहेत म्हणजे बोलायलाच नको, आणि आता हे दोघं एकत्र आले तर मग हे दोघं कोणाला एकमेकांना कसं तोंड दाखवणार? तर त्याच्यामुळे माझी प्रत्येक कार्यकर्त्याला विनंती आहे मित्रांनो, आपण कार्यकर्ता म्हणून आता, कारण माझ्या इथे पण भरपूर लोक आहेत असे की हा त्या पक्षातला आहे तो त्या पक्षातला आहे म्हणून त्याच्याकडे एका वेगळ्या नजरेने बघतात, जसं काय तो बाबा बोलतात ना पाकिस्तानामधून आलेलं आहे। तर मित्रांनो मला असं वाटतं की हे आपले वरचे जे नेते असतात ते एकमेकांना भेटतात, एकमेकाशी बोलतात, तसं आपणही एकमेकाशी चांगलं बोललं पाहिजे। काही माझे मित्र असे आहेत ते वेगवेगळ्या पक्षातले आहेत पण रात्री प्यायला बसताना एकत्र बसतात आणि विचारांची देवाणघेवाण करतात। खरं तर ही गोष्ट महत्त्वाची आहे, कारण वरच्या लेवलला हे लोक सगळे एकत्र असतात हे आपल्या सगळ्यांना कळणं गरजेचं आहे। त्याच्यामुळे आपण खालच्या लेवलला एक बोलतात ना आपण वादावादी करणं हे कितपत योग्य आहे? कारण आपल्या मैत्रिणी आपण त्या लोकांना, आपल्याला ते लोक ओळखत पण नसतात नावाने, पण आपण आपल्या ह्या मित्रांना आपल्या सगळ्यांना एकमेकांना नावाने ओळखत असतो, एकमेकांचा स्वभाव चांगला माहिती असतो, एकमेकांच्या सुखादुःखात आपण जात असतो कारण एका एरियात राहत असतो। पण आपल्याला काय राजकारणामध्ये येतं ना त्याच्यामुळे कुठेतरी मग बोलतात ना गल्लत होते आणि त्याच्यामुळे मग आपण राजकीय दृष्ट्या त्याच्याकडे आपण वेगळ्या दृष्टीने बघतो, त्याच्या कुटुंबाकडे वेगळ्या दृष्टीने बघतो। मला असं वाटतं मित्रांनो आपण ह्या गोष्टी समजणं गरजेचं आहे की आज उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र दिसलेत आपल्याला, काल आपल्याला एकनाथ शिंदे आणि शरद पवार एकत्र दिसले, त्या दिवशी आपल्याला राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र दिसले, पहिला एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे एकत्र दिसले। प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना माझी हात जोडून विनंती की मित्रांनो हे सगळे एकत्र जरी असले तरी आपण वेगळं नको व्हायला, आपणही प्रत्येकासोबत एक बोलतात ना वेगळं नातं जे असतं ते भले राजकीय असेल वेगळ्या तुमच्या दृष्टिकोनातून, पण एक मैत्रीचे संबंध जपा, कारण कधी तुमचा नेता कुठल्या नेत्याबरोबर जाईल हे तुम्हाला देखील कळणार नाही। तर राजकारण परिस्थिती तशी असते म्हणून बोलतात ना भूमिका घ्यावी लागते, पण त्यातल्या त्यात आपले मैत्रीत्वाचे संबंध बिघडवू नका असं माझी तुम्हाला खरंच विनंती। मला माहिती आहे तुम्ही तेवढं सुज्ञ आहात, पण मित्रांनो एक बोलतात ना काही लोक जे असतात ना ते भरपूर जास्त मनावर घेतात आणि मग आपल्या नेत्यांनी जर का त्याच नेत्याबरोबर गेला तर मग पंचायत होते सोबत काम करण्याची। तर त्याच्यामुळे कसं आहे हे जे वरच्या लेवलचे आहेत, राजकारण एक खेळ आहे, तर त्याच्यामुळे कसं आहे ह्याला हार पत्करायला लागली, ह्याला जिंकता आलं म्हणून तो काय बोलतात ना कमी नाही आहे, उद्या तोही जिंकू शकतो हाही हारू शकतो। तर त्याच्यामुळे बोलतात आपण बॅलन्स असणं गरजेचं आहे आणि जसं आपले राजकीय नेते ज्या पद्धतीने काम करतात त्या पद्धतीने आपण खाली काम केलं पाहिजे असं मला वाटतं। आणि आज मला वाटतं की प्रत्येक जण आज आपण पाहतोय प्रत्येक सरकार येते पण आपल्याला प्रगती काय दिसत नाही, आज रस्ते तेच दिसत आहेत, आज समस्या तेच आहेत, म्हणजे भरपूर वर्षापासून तेच समस्या तेच रस्ते आहेत। आपल्या राज ठाकरेंना अजून आपण संधी दिली नाही, त्याच्यामुळे आपण बोलतात ना आपण प्रगती विकास काय असतो आपल्याला माहिती नाही। मला असं वाटतं आपण राज साहेबांच्या मागे खंबीरपणे असं उभं राहिलं पाहिजे आणि त्यातल्या त्यात बाकीचे नेते काय करतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण आपल्या राज साहेबांना अजून संधी मिळाली नाही। संधी मिळाली की तो नेता बोलतात ना प्रत्येकाला आपुलकीचा वाटेल। तर त्याच्यामुळे आपण बोलतात आपल्या महाराष्ट्र सैनिकांना माझी विनंती आहे की आपण काही लोक आता BJPच्या विरोधात असतो, कधी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ह्याच्या काँग्रेसच्या विरोधात मैत्रीचे संबंध असले पाहिजे, कारण आनंद दिघे साहेब यांचे देखील मैत्रीचे संबंध चांगले होते, बाळासाहेब यांचे देखील मैत्रीचे संबंध आज राज ठाकरे साहेब असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, शरद पवार असतील, प्रत्येकाच्या मैत्रीचे संबंध चांगले आहेत। तसे आपण मैत्रीचे संबंध मला असं वाटतं टिकवणं गरजेचं आहे आणि मग पुढची जी काय पावलं असेल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आपण नक्कीच राज साहेबांच्या पाठी राहायचं आहे। पण आपण कार्यकर्ता म्हणून खालच्या बोलतात ना ह्याच्यावर आपण जेव्हा काम करत असतो पातळीवर
तेव्हा कुठल्याही कार्यकर्त्याशी वैर घेऊ नका. माझं हे एकच विनंती आहे, कारण आपल्याला सोबत कधीही काम करायला लागू शकतो. म्हणजे आज चर्चा अशी आहे की उद्धव साहेबांबरोबर जाऊ आपण मनसे की BJP बरोबर जाऊ. तर त्याच्यामुळे बोलतात ना की कोणाबरोबर जायची तयारी असेल तर आपण प्रत्येकावर मैत्रीचे संबंध ठेवा, अशी माझी तुम्हाला सर्व विनंती. एवढंच बोलतो मी. आणि आता हे राजकारण आपण पाहतोय, महानगरपालिकेची निवडणुका येतात म्हणून राजकारण आता बदलतंय. काय प्रकारचं राजकारण असेल आपल्याला थोड्या दिवसात कळेलच. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.